तर पुण्याच्या आंबेगावात वळसे पाटील आणि देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे। देवदत्त निकम शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत। भीमाशंकर साखर कारखान्याच्या सभेमध्ये हा गोंधळ झालाय। राजकीय शक्तीचा वापरला, जनताच योग्य वेळी उत्तर देईल असं आढळराव पाटील, तर अनेकांना मारहाण आणि शिवीगाळ या सगळ्यांचा जाहीर निषेध असं देवदत्त निकम यांनी म्हटलं। तालुक्यातली राजकीय शक्ती जर अशा प्रकारे जर परिस्थिती बदलत असेल तर जनताच त्याला उत्तर देईल। जनतेला माहिती की कोण चांगलं काम करत आहे, त्यामुळे जनता नक्कीच योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल। देवदत्त निकम भीमाशंकर कारखान्याचे संचालक आहेत, त्यांनी व्यासपीठावर जाण्याच्या ऐवजी खाली बसणं, खालून बसून जे काय हातवारी करणं हे नौटंकी। आता त्याला माहिती तसं त्या ठिकाणी करण्यात आले। अनेक लोकांना शिंगव्याचा आबाजी वावळ ज्यावेळी स्टेजवर गेलं बक्षीस घेण्याकरता गावचं शरद बँकेच्या संचालकांनी त्यांना मारहाण करून खाली ढकलून त्या ठिकाणी दिलं। ज्यांनी जमीन दिली ढोबळ्यांनी त्यांना देखील मारहाण गुंडांमार्फत करण्यात आली। मी जाहीर निषेध करतो।